तर ही थेट दृश्य आपण पाहतोय। नागपूरमधील पोलिसांचा हा बंदोबस्त। बच्चू कडू यांनी आता पोलिसांना इशारा दिल्यानंतर पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये वाढ करण्यात आलेली आहे। जेल भरो आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी नेते बच्चू कडू यांनी दिलेला आहे आणि आता बच्चू कडू हे पोलीस स्टेशनच्या दिशेने सुद्धा निघाल्याचं दिसतंय आणि त्यामुळे आता पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। मोठ्या संख्येने पोलिसांचा हा फौजफाटा नागपूरमध्ये तैनात आहे। बच्चू कडू यांनी आपल्या आंदोलनावर ठाम भूमिका घेतलेली आहे। मागे हटायचं नाही अशी त्यांची भूमिका आहे। एकतर जेल भरो आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिल्यानंतर आता पोलिसांचा फौजफाटा आता वाढवण्यात आल्याचं दिसतंय। दुसरीकडे शेतकऱ्यांच्या वतीने सुद्धा मोठी घोषणाबाजी या ठिकाणी केली जाते। बच्चू कडू आक्रमक झालेले आहेत। सरकारचं शिष्टमंडळ देखील बच्चू कडूंच्या भेटीसाठी दाखल होणार आहे। आता शिष्टमंडळासोबत बच्चू कडू काय चर्चा करतात आणि या चर्चेच्या अंती कोणता तोडगा निघतो का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। मात्र आपल्या मागण्यांच्या संदर्भात बच्चू कडू ठाम आहे। आता माघार घेणार नाही अशी भूमिका बच्चू कडू यांनी घेतलेली आहे। त्यामुळे एकंदरीत आता पोलिसांची भूमिका काय आणि या संपूर्ण आंदोलनाच्या संदर्भात सरकार कशा पद्धतीने तोडगा काढणार हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल। मात्र दुसरीकडे कडूंचे कार्यकर्ते शेतकरी आक्रमक झाल्याचे दिसतात। तर बच्चू कडूंच्या वतीने आता जेलभरो आंदोलनाची ही हाक देण्यात आलेली आहे। पोलीस स्टेशनच्या दिशेने बच्चू कडू त्यांच्या कार्यकर्त्यांसह निघालेले आहेत। सूरज दहाट आमचे प्रतिनिधी अधिकचे अपडेट या आंदोलनाच्या संदर्भातले देत आहेत। सूरज, शुभम, आपण जर पाहिलं तर बच्चू कडू कमालीचे आक्रमक झालेले आहेत। अद्यापर्यंत शासनाचा कुठलाही मंत्री या ठिकाणी आला नसल्यामुळे जर पाहिलं तर बच्चू कडूंनी थेट आता जेल भरो आंदोलनाचा इशारा दिला होता। त्याच अनुषंगाने जर बघितलं बच्चू कडूसह हजारो कार्यकर्ते या ठिकाणी पुढे आंदोलन स्थळावरून पुढे निघाले। साधारणतः 2 किलोमीटरचा पायी प्रवास जो आहे या संपूर्ण आंदोलनकर्त्यांनी केलेला आहे। या ठिकाणी जर पाहिलं तर राज्य सरकार आणि पोलिसांच्या विरोधात या ठिकाणी जोरदार अशा घोषणाबाजी या ठिकाणी सुरू आहे। हजारो पोलीस, आपण जर दृश्यांमध्ये जर मागे जर बघितलं तर हजारो पोलीस जे आहे त्या ठिकाणी रस्त्यावर आलेले आहे। मात्र जर पाहिलं तर जोपर्यंत कर्जमाफी होणार नाही तोपर्यंत आम्ही घरी जाणार नाही असा इशारा देण्यात आलेला होता। तब्बल 24 तासापेक्षा अधिक काळ ओढवून गेलेला आहे। आता संपूर्ण जे नागपूर ग्रामीण मधले आणि ते राष्ट्रीय महामार्ग पूर्णपणे ठप्प झालेला आहे। एकूणच जर आपण बघितलं गेलं तर आपण दृश्यांमध्ये बच्चू कडू यांच्यासोबत अजित नवले असतील, राजू शेट्टी असतील, महादेव जानकर असतील, राजन क्षीरसागर असतील, कराळे गुरुजी असतील, संपूर्ण या ठिकाणी पायदळ मार्च यांनी काढलेला आहे। आम्हाला कर्जमाफी करत नाही तर आम्हाला अटक करा अशी जी भूमिका आहे बच्चू कडूंच्या कार्यकर्त्यांनी केलेली आहे। तर पाहिलं दृश्यांमध्ये मोठ्या संख्येने जे आहे साधारणतः 3 किलोमीटरचा पायदळ प्रवास या ठिकाणी केलेला आहे आणि पोलिसांच्या दिशेने हे संपूर्ण हे या ठिकाणी कार्यकर्ते या ठिकाणी निघालेले आहेत। आम्हाला अटक करा नाही तर कर्जमाफी करा, ह्या 2 मागण्या आहेत त्या बच्चू कडूंनी पोलिसांसमोर आणि पोलीस राज्य सरकारसमोर ठेवलेल्या आहे। त्यामुळे राज्य सरकारच्या वतीने आता काही काळामध्ये काही तोडगा काढतो का हे सुद्धा बघणं महत्त्वाचं आहे। सध्याची परिस्थिती जर पाहिलं अत्यंत तणावाची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे। तणाव सदृश्य वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। त्यामुळे जर पाहिलं तर पोलीस यांना खरंच संपूर्ण कार्यकर्त्यांना अटक करतं का हे सुद्धा बघणं महत्त्वाचं असणार आहे। शुभम, सूरज, एक महत्त्वाची अपडेट होती की सरकारचं शिष्टमंडळ बच्चू कडू यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी येणार होतं। त्या शिष्टमंडळाच्या संदर्भातली अपडेट नेमके काय आहे? नक्की पाहायला गेलं तर या ठिकाणी 4 वाजता जे राज्य सरकारचं शिष्टमंडळ येणार होतं, पंकज भोयर असतील, आशिष जयस्वाल असतील, हे येणार होते। मात्र अद्यापर्यंतही दोन्ही राज्य सरकारचे राज्यमंत्री दर्जाचे मंत्री असले या ठिकाणी आले नाही। त्यामुळे वारंवार आम्हाला भेटीचा वेळ देता मात्र या ठिकाणी मंत्री वेळेवर पोहोचत नाही। त्यामुळे आमची आंदोलनाची की तुम्हाला लेणं देणं आहे की नाही असा जो थेट सवाल आहे बच्चू कडू यांनी उपस्थित केला होता। त्यामुळे राज्य सरकारच्या वतीने 24 तास उलटणी कुठल्याही प्रकारे या ठिकाणी प्रतिसाद दिला नाही, किंबहुना बैठक घेतली नाही। त्यामुळे शेतकरी आक्रमक झालेले, कारण का तर पाहिलं तर उघड्यावर संपूर्ण रात्र काल बच्चू कडूंच्या कार्यकर्त्यांनी आणि शेतकऱ्यांनी या ठिकाणी काढली होती। त्यामुळे नागरिक म्हणजे प्रवासी असतील येण्या जाण्याचे त्यांची सुद्धा गैरसोय होते, कारण का महामार्ग पूर्णपणे बंद आहे। ट्रक असतील, ट्रॅक्टर असतील, संपूर्ण रस्त्यावर आहे। त्यामुळे नागरिकांची सुद्धा आणि आंदोलनकर्त्यांची सुद्धा गैरसोय होत आहे। राज्य सरकारच्या वतीने जर पाहिलं तर किंवा स्थानिक प्रशासन अमरावती मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आंदोलनकर्त्यांची कुठल्याही प्रकारे सोय केली गेली नाही असा आरोप करण्यात आलेला होता। इतर ठिकाणी आंदोलनकर्त्याची तुम्ही सोय करता मात्र इथं या ठिकाणी कुठल्याही प्रकारे या ठिकाणी आंदोलनकर्त्याची दखल घेतली नाही, किंबहुना या ठिकाणचे हॉटेल असतील, लाईट असतील हे सुद्धा बंद करण्यात आलेला होता असा देखील आरोप या
ठिकाणी करण्यात आलेला होता। त्यामुळे संपूर्ण कार्यकर्ते कमालीचे चिघळलेले आहे, आक्रमक झालेले। आता पोलिसांच्या दिशेने संपूर्ण कार्यकर्त्यांनी कूच केलेली आहे, आम्हाला अटक करा नाहीतर कर्जमाफी करा अशी जी भूमिका या कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे। तणावाचं मोठं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। पोलिसांच्या अंगावर सुद्धा आता धावून जाणे कार्यकर्ते धावून गेलेले आहे। मात्र बच्चू कडूंनी पुन्हा एकदा आवाहन केलं तर शांततेच्या मार्गाने आपल्याला पोलिसांनी अटक करावी अशी भूमिका या ठिकाणी घेतलेली आहे। त्यामुळे आता पुढे नेमकं 15 ते 20 मिनिटांमध्ये नेमकं काय होते सुद्धा बघणं महत्त्वाचं असणार आहे। सूरज, ज्यावेळेस बच्चू कडू यांनी जेल भरो आंदोलनाचा हा पवित्रा घेतला, ही भूमिका घेतली, त्यानंतर आंदोलनाच्या स्थळावरून ते पोलीस स्टेशनकडे निघालेले आहेत, साधारणतः हे अंतर किती आहे? आपण पाहिलं या ठिकाणी ज्या ठिकाणी बच्चू कडूंचं आंदोलन होतं त्या ठिकाणचं अंतर आणि हे अंतर साधारणतः 3 ते 3.25 किलोमीटरचा संपूर्ण पायदळ प्रवास केलेला कार्यकर्ते अक्षरशः धावत या ठिकाणी सुटलेले आहे आणि पोलीस समोर आहे आणि बच्चू कडू सह संपूर्ण शेतकरी नेते मागे आहे। आता जर पाहिलं तर आणखी 2 किलोमीटरचा प्रवास आणखी त्या ठिकाणी मोठा पोलीस बंद या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। त्यामुळे आता पोलीस यांना खरंच अटक करतं का हे सुद्धा बघणं महत्त्वाचं असणार आहे। अगदीच सूरज, आपण पाहतोय सरकारचं शिष्टमंडळ सुद्धा आता नागपूरमध्ये दाखल झालेलं आहे, पुढच्या काही मिनिटांमध्ये ते सुद्धा पोहोचतील। मात्र कोर्टाचा जो निर्णय होता, आदेश होता, त्या संदर्भात बच्चू कडू यांनी नाराजी व्यक्त केलेली होती, त्या संदर्भात काय सांगाल? नक्कीच 6 वाजेपर्यंत कुठलं संपूर्ण मैदान आहे आणि हा संपूर्ण वर्धा नागपूर हायवे तो जाम करून ठेवला आहे। तसेच औरंगाबाद संभाजीनगर जो हायवे या ठिकाणी जाम केला, तो हायवे रिकामा करा, कारण का या ठिकाणी रुग्णालय आहेत, शाळा महाविद्यालय कॉलेजेस आहेत, त्यामुळे प्रवाशांची आणि रुग्णांची देखील गैरसोय होत आहे। त्यामुळे नागपूर खंडपीठाने जे आहेत हायकोर्टाचे या ठिकाणी आदेश दिले होते की 6 वाजेपर्यंत संपूर्ण मैदान आणि संपूर्ण रस्ते मोकळे करा, असा आदेश न्यायालयाच्या वतीने देण्यात आलेला होता। मात्र तरी देखील बच्चू कडू यांनी न्यायालयाच्या आदेशावर नाराजी व्यक्त केलेली होती। न्यायालयाने उगाच या ठिकाणी नाक खुपसू नये असं देखील बच्चू कडू यांनी म्हटलेलं होतं। त्यामुळं अगदी सूरज, महत्त्वाचे अपडेट या आंदोलनाच्या संदर्भातले तुम्ही पोहोचवता आहात। ही दृश्य देखील आपण पाहतोय, आंदोलनाच्या स्थळावरून आता बच्चू कडू हे आता पोलीस स्टेशनकडे निघालेले आहेत स्वतःला अटक करून घेण्यासाठी। अर्थातच जेल भरो आंदोलनाची भूमिका त्यांनी घेतलेली आहे। दुसरीकडे सरकारचं शिष्टमंडळ आता बच्चू कडूंच्या भेटीला पोहोचेल। बच्चू कडू आणि शिष्टमंडळामध्ये नेमकी काय चर्चा होते, या चर्चेच्या अंती कोणता तोडगा निघतो का, हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। बॅरिकेड लावले का बाबा? हॅलो रिटेक घ्या एकदा। कडूंचं हे जेल भरो आंदोलन आपण पाहतोय, मोठ्या संख्येने शेतकरी या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। पोलिसांचा देखील मोठा फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। बच्चू कडू हे अटक करून घेणार असल्याची माहिती आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।